तो परिवारच या व्यक्तीने 7 दिवसात जिंकून घ्यावा असा त्यांचा स्वभाव होता. कलेबरोबर स्वभाव मिळणं तसं दुर्दैव असतं म्हणतात, मिळत नाही. कधी कधी आपली कलाच आपल्याला विरोधाभासाला घेऊन जाते. पण कीर्तनातली रंगदेवता केवळ आणि केवळ त्यांच्या वादनामुळे नव्हती, तर ती असण्याने सुद्धा ती वाजवायला नाही आणि उपस्थित आहे तेव्हाही एक आगळा वेगळा आनंद असायचा. कीर्तनामध्ये रंगदेवताला आपली माणसं पाहिजे. याचा खूप मोठा इतिहास वारकरी संप्रदायामध्ये. ज्यावेळेला ज्ञानोबारांचा समाधी सोहळा संपन्न झाला त्यावेळेला पांडुरंगाची वारी भरली आणि नामदेवरांच्या कीर्तनाला सगळे वाळवंटात आले. कीर्तना आत्मा या महाराष्ट्राचा, जगन्यंता परमात्मा मागे उभा आहे. आजही फडकरी कीर्तनकाराच्या गादीच्या मागं दर्शन घेतात का? आपल्या अगोदर परमात्मा पंढरीनाथ परमात्मा भजनाला हजर आहे. काळाची सेवा करायला, पखवाजाची सेवा ऐकायला, भजनाची सेवा करायला हजर आहे. पण नामदेवरांच्या वाळवंटातल्या कीर्तनामध्ये प्रसन्नता नव्हती. श्रोते म्हणायच्या जरा तुम्ही नामदेवरांना सांगा ते तुमचे गुणानुवाद काही नीट गात नाही, काही नाराज आहे का ते आमच्यावर? यंदाची वारी भरल्यासारखं वाटत नाही. त्यावेळेला स्वतः भगवंताने म्हणावं, नामदेवा अरे लोकांच्या तक्रारी आहे, तुझी कीर्तन ऐकायला जशी माझ्या दर्शनाला रांग आहे तशी कीर्तनाला गर्दी आहे. पंढरीची वारी तुमचं वाळवंटातलं कीर्तन झाल्याशिवाय पूर्ण होत नाही. तुम्ही नाचलं पाहिजे, गायलं पाहिजे, माझे गुणानुवाद म्हटले पाहिजे. त्यावेळेला नामदेवरांनी पांडुरंगाचे पाय धरून सांगावं, देवा मला आता नाचावं वाटत नाही आणि पुन्हा मला नाचण्याचा कीर्तन करण्याचा आग्रह करू नको. का? त्याचं कारण काय आहे? अरे कीर्तनकार जरी नामदेवराय असले तरी जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, जनाबाई ज्ञानोबारायांना चाल म्हणा असं सांगायला ज्ञानोबाराय कीर्तनात हजर नाही. जोपर्यंत या नामदेवरांच्या कीर्तनाला ज्ञानोबाराय हजर होते तोपर्यंत कीर्तनातला गोडवा काही अनेक होता. आता मला कीर्तन करावंही वाटत नाही आणि तुझे गुणानुवाद गावेही वाटत नाही. असं नाही नामदेव महाराज, प्रमाण असं सापडतं ते भावपूर्ण आहे. तू मला ज्ञानोबारायांचं दर्शन करून दे, समाधीस्थ संजीवन ज्ञानोबारायांचं दर्शन करून देशील, त्याच दिवशी मी कीर्तनाला लागेल, तेव्हाच माझं कीर्तन भजनात दंग होईल. श्री ज्ञानदेवाचे माझं दर्शन होईल साचे, तरीच मी वाळवंटी नाचे, श्रीहरी कीर्तनी पंढरी. माझ्या ज्ञानोबारायांसारखा सखा दिसत नाही तोपर्यंत काय कीर्तन करू? मला असं वाटतं वारकरी संप्रदायाच्या विश्वामध्ये गजानन महाराज संस्थांच्या जेवढ्या फड परंपरेच्या पद्धती येतील, त्र्यंबकेश्वरची वारी असेल, मुक्ताबाईची वारी असेल, पंढरपूरची वारी असेल, आळंदीची वारी असेल, त्यांच्याबरोबर ज्या साधकाने गायलं, ज्या साधकाने भजन केलं, त्या प्रत्येकाला गजानन महाराजांची आजच्यापेक्षाही पुढं खूप आठवण येईल. आणि वेळोवेळी म्हणावं लागेल, आमचे गजानन महाराज आज आमच्या गजानन महाराज भक्त परिवारामध्ये नाही आहे, त्यांची आम्हाला प्रचंड उणीव आहे. भजनातला सखा हरवला की ज्ञानोबारायांचा त्रास जर नामदेवरायांना होत असेल तर सखा विरळा ज्ञानेश्वर तसा सखा विरळा गजानन, म्हणून आपल्याला सुद्धा त्याचा प्रचंड त्रास येणाऱ्या काळात होणार आहे. पण प्रार्थना एक करूया की अनेक रत्न वारकरी संप्रदायाने दिले, त्यातलं एक रत्न हे हरवलं. त्या रत्नाला हरवण्याचं जे अतीव दुःख आहे ते कुटुंबाला विशेष आहे. ती सावरण्याची शक्तीचं अधिष्ठान असलेल्या आदिशक्ती मुक्ताबाईंनी त्या परिवाराला द्यावी ही प्रार्थना करूया. मास्कर महाराज आणि गजानन महाराज हे समीकरणच आम्हाला पाहायचं गजानन महाराज संस्थेला झालं होतं. आज मास्कर महाराजांना त्या दिवशी फोन केला आणि ती दुर्दैवी बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रात पसरत गेली. काय कठीण काळ आपल्या सगळ्यांवरती ओढावला. मी एवढंच सांगेल, आपण सगळ्यांनी प्रवासाची काळजी मात्र इथून पुढे घेतली पाहिजे. परिवारही महत्त्वाचा आहे, शरीरही महत्त्वाचं आहे. शरीर सांभाळून दुसरं काय करायचं आहे? परमार्थच करायचा ना. किती कोणी काही म्हटलं तर माझी अशी तुम्हाला विनंती आहे की आपण शक्यतो सुरक्षित प्रवास करा, रात्रीचा प्रवास टाळा. दिवसाचा प्रवास असून अशा घटना होत आहेत तर काही काही मंडळी रात्री फिरताना मी पाहतो. आपण काळजी घेऊया आणि आहे तितक्या वेळ या वारकरी संप्रदायाची उपासना करूया. मी माझ्या मुक्ताबाई संस्थांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भैयासाहेब, पालखी सोहळ्याचे प्रमुख गुरुवर्य रवींद्र महाराज हरणे आणि अखिल भारतीय वारकरी फडकरी कीर्तनकार महासंघाच्या वतीने माझ्या वैयक्तिक परिवाराच्या वतीनेही मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. रामकृष्ण. धन्यवाद महाराज. आपला एक सखा जाण्याने वा संप्रदायातल्या एखाद्या वारकऱ्यावर आकस्मिक येणाऱ्या संकटातले काही सोल्युशन्स पण या निमित्ताने निघाले. म्हणजे रात्री अपरात्री आणि योग्य नसलेल्या वाहनांनी प्रवास टाळावे. महाराजांनी दिलेला संदेशही छान आहे. कारण इथल्या वारकऱ्याच्या अंतःकरणातलं नामावरचं प्रेम आणि त्याचं संक्रमण हे अविश्रांत सुरू राहिलं पाहिजे, ही संप्रदायातल्या धुरीणांची पण इच्छा आहे. आणि म्हणून यानंतर आपण त्याबद्दलही पुढे बोलूयात. या कुटुंबाच्या दुःखात
सहभागी होण्याव्यतिरिक्त आपण करू तरी काय शकतो. त्याही पलीकडे गजानन महाराजांच्या मातोश्रीच्या हृदयाला जाऊन समजावून सांगण्याची कुणाची विद्वत्ता आहे हे तर होऊच शकत नाही. पण तरीसुद्धा या दुःखातून बाजूला जाण्यासाठी म्हणजे संस्थांच्या नियमाने आतापर्यंत नामस्मरण झालं आणि असं म्हणतात आपण त्या व्यक्ती संदर्भाने केलेला विधी असू द्या, कर्म असू द्या, उपासना असू द्या, त्याच्यातल्या दोषाच्या निवारणासाठी शास्त्राने नामस्मरणच सांगितलेलं आहे. म्हणून आपण सगळे आम्ही नामस्मरण करतच आहोत. पण त्या नामाचा वसा आदरणीय गजानन महाराजांना ज्या गुरुजनांकडून मिळाला ते गुरुवर्य आदरणीय रामभाऊ महाराज उन्हाळे, गजानन महाराज संस्थान आणि त्यांचे गुरुवर्य या निमित्ताने मी आदरणीय महाराजांना विनंती करतो. हरिभक्ती पारायण वैकुंठवासी गजानन महाराज मालवतात यांच्या या दुर्दैवी घटनेला आणि सर्वांचाच या ठिकाणी शोक अनावर झालेला आहे आणि खरोखर अत्यंत दुर्दैवी घटना आहे आपल्या समोर आपण पाहतो आहे की जो एक मनमिळावू स्वभावाचा प्रेमळ आणि हास्यमुख असलेलं व्यक्तिमत्व आज आपल्यापासून हरवलेलं आहे. म्हणून त्याची उणीव आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जाणवल्याशिवाय राहणार नाही. आपल्या संप्रदायामध्ये असे रत्न या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आणि मला माहिती आहे आपल्या त्यांचे जे वडील हरिभक्तीपरायण अमृता महाराज यांचं जीवन देखील वारकरी संप्रदायाला वाहून घेतलं आणि आपल्याच पक्वादाचा वारसा आपल्या मुलाला दिला. असं सहसा घडत नाही, परंतु त्यांनी मात्र आपल्या मुलांना विरक्त, साधू आणि कलाकार बनवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याच ठिकाणी असं दुर्दैव प्राप्त झालं की आपल्याच समोर आपल्या मुलाचं अशी घटना व्हावी एक दुर्दैवी आहे. कारण तुकाराम महाराज सांगतात, पित्या देखता पुत्र मरे, याच्यासारखं दुःख जगात कोणाचं नाही. अतिशय दुःख आणि घटना आहे. आणि पहा, काही दिवसापूर्वीच याला म्हणतात सत्पुत्र, त्यांनी आमच्याजवळ बोलून दाखवलं. घर अगदी साधं होतं, पाहुणाचं घर होतं. त्यांनी खरोखर संपत्ती मिळवली, ही भौतिक संपत्ती नाही, व्यावहारिक संपत्ती त्यांनी मिळवली नाही. गजानन महाराजांनी खरोखर लोकांच्या ठिकाणी असलेलं प्रेम त्यांनी जागृत केलं, प्रेमाची संपत्ती कमवली आणि त्याचंच आपल्याला हे दर्शन आपल्याला आज घडवते. प्रत्येकाच्या डोळ्यातून आणि अश्रू वाहल्याशिवाय राहत नाही. त्यांनी आपल्या वाडवडिलांकरता आणि नुकतंच घर बांधून दिलं. आईवडिलांकरता घर झालं पाहिजे म्हणून त्यांनी घर बांधून दिलं आणि आपण मात्र